नमस्कार, D24 तास प्रेस न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. जंतर मंतर मधील हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ते जोरदारामध्ये सक्सेस झाले. अनेक लोकांचे राजीनामे देखील करण्यात आले, परंतु काही प्रश्न जनतेमध्ये देखील आहे. आपण ते प्रश्न आपण धुळे जिल्ह्यातील जे काँग्रेसचे अधिकारी आहेत त्यांना विचारतो. काय सांगणार रिकमेंडेशन बिल याच्या आधारावर पास करण्यात आलं, काय सांगणार? जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याच्या पाठीमागे भाजपची अशी पार्श्वभूमी होती. रिकमेंडेशन बिल हे पास करण्यात आलं, काय सांगणार? यावर काय प्रतिक्रिया असणार? बघा, भाजप सत्तेवर येऊन 12 वर्ष झाले. मोदींनी 2014 पासून जो दडपशाही चालू केली, ईडी सीबीआय च्या मार्गाने पक्ष फोडले, दादागिरी केली, सगळ्यांवर अन्याय अत्याचार केला. आपण बघतोय जंतर मंतरवर विद्यार्थी 36 दिवसापासून आंदोलन करत होते आणि आज युवा शक्तीचा विजय झाला. आपण कालच बघितलं की मोदी सरकारला नमावं लागलं. कितीही हुकुमशाही केली तरी ही या लोकशाही देशामध्ये चालत नाही. हे काल युवा शक्तीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे पक्ष फोडून आबा हे तर झालंच, परंतु रिकमेंडेशन बिल हे 16 तारखेला पास करण्यात आलं. यावर काय प्रतिक्रिया असेल? कारण सर्व या बिलाच्या माध्यमातून पुन्हा ते सत्तेमध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न, यावर काय प्रतिक्रिया असणार आपली? बघा, आता लोक जागरूक झाले. सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने आता कुठलाच जादूगिरी चालणार नाही. म्हणून त्यांनी कुठलंही बिल पास केलं असेल ते मेजॉरिटी मध्ये आहेत. त्याच्यानंतर बी ते पक्ष फोडाफोडी करतात. त्यांनी किती बिल पास केले, काही पास केले, पण ही जनता ठरवणार आहे त्यांना यापुढे ठेवायचं की नाही ठेवायचं. जनता ठरवणार आहे यापुढे ठेवणार की नाही ठेवणार. सर, धर्मेंद्र यांचा राजीनामा झाला, त्याप्रती आपली काय प्रतिक्रिया असेल? धन्यवाद. जो जंतर मंतर में हमारे धर्मेंद्र प्रधान इनका राजीनामा उस सिलसिले में क्या कहेंगे बाबा? वो तो राजीनामा दे दिया, उसका क्या नहीं उल्लेख करने का. यानी हमारी शक्ति दिखा दिए, यानी देश के यानी युवा लोग दिखा दिए, यानी उनको यानी देना ही पड़ा दिया. अभी यानी दूसरा यानी टप्पा अमित शाह पे यानी आक्रमण होगा. जो पुलिस ने आक्रमण किया है हमारे बच्चों के और विद्यार्थियों के, उसके संदर्भात में हम यानी अमित शाह का यानी राजी मांगे कि हमारी कांग्रेस और पूरी देश मांगेगी. अमित शहाचा राजीनामा मागणार असेल. सर, काय सांगणार, काय प्रतिक्रिया असेल? आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये जल्लोष करण्यात आला आणि नेमकी भाजपची भूमिका काय असणार यानंतर? हे बघा, आपल्याला चांगली कल्पना आहे की नीट पेपर लीक नंतर जी युवा शक्ती आहे आणि जी सीजेपीच्या नेतृत्वाखाली एकत्र आली, त्यांचा फार मोठा विजय झालेला आहे. मोदी सरकारने खूप दमन नीती हे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात त्यांना यश आलं नाही. तेव्हा युवा हे भारताचे भविष्य आहेत आणि त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. प्रधानांचा राजीनामा झालेला आहे आणि याच्या पुढे आणखीन काही राजीनामे होतील याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करत राहू आणि युवा सुद्धा करत राहतील. तुम्ही बघू शकता याच्या पुढे जे जे लोकांचे राजीनामे मागण्याची सुरुवात काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देखील करण्यात आली. परंतु आज धुळे जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅली काढून सर्व धर्म एकत्र येऊन सनी हा तिरंगा रॅली करण्यात आली आणि जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याला यश म्हणून सनी आज धुळे जिल्ह्यातील संपूर्ण पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित केली. कॅमेरामॅन निलेश बरसे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र.